शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहणार. संयोजन समितीचे सदस्य माधवराव पाटील देवसरकर यांची माहिती. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा भव्य सोहळा दिनांक 5 व 6 जून रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. याविषयीची माहिती आज दिनांक 1 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नांदेड इथं माहिती दिली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक तथा छत्रपती शिवराय आणि राजश्री शाहू महाराज यांचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. यावर्षी देशभरातून सुमारे 5 ते 7 लाख शिवभक्त, इतिहास संशोधक, अभ्यासक, इतिहास प्रेमी आणि पर्यटक रायगडावर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती महोत्सव समितीचे सदस्य माधवराव पाटील देवसरकर यांनी पत्र परिषदेमध्ये माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातून जवळपास 3 ते 3.5 हजार शिवप्रेमी रायगडावर जाणार असून जिल्ह्यातील विविध भागातून शिवभक्तांच्या वाहनांचे ताफे रायगडाकडे रवाना होतील. शिवभक्तांना सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या वतीनं व्यापक नियोजन करण्यात आला आहे. दिनांक 5 व 6 जून रोजी विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे. सोहळ्याची सुरुवात पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून करण्यात येणार आहे. मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडेल. रणवाद्य, हलगी, घुमके व कैताळाच्या गजरात होळीच्या माळावर शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिक सादर केली जातील. भव्य पालखी सोहळा, छत्र चामरासह शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा आणि पारंपरिक वेशभूषेत सर्वजण सहभागी होतील. शिवभक्त हे सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजे शिवभक्तांना मार्गदर्शन करणार असून महिला तसंच पुरुष ढोल ताशा पथकांचाही दमदार सहभाग असणार आहे. पूर्णा येथील रणवाद्य ढोल ताशा पथक, शंभू गर्जना ढोल ताशा पथक तसंच कोल्हापूर येथील नाद ढोल ताशा पथक सुद्धा यावेळी सहभागी असणार आहे. याविषयीची माहिती संयोजन समितीचे सदस्य माधवराव पाटील देवसरकर, डॉक्टर गजानन माने, सदा पुयड, गजानन सोळंके, प्राध्यापिका शिल्पाताई शेंडगे, डॉक्टर बालाजी पेनूरकर, सुनील पाटील कदम, मरळकर, स्वप्नील सूर्यवंशी तळणीकर, मारुती गवळे, शंकर पानपट्टी, दीपक वडजे, मोहन ताटे यांच्यासह अनेक शिवप्रेमी यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. याविषयीची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना माधवराव पाटील देवसरकर पुढे म्हणाले की जय जाऊ. सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारण की दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 जूनला पत्रकार परिषद घेतली जाते की सर्व शिवप्रेमींपर्यंत हा मेसेज जावा की आपल्याला 5 आणि 6 जूनला काय काय कार्यक्रम आहेत आणि काय काय आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि आपल्याला कसं जायचं आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आजची प्रेस होती. ज्या दरवर्षीप्रमाणे 5 आणि 6 तारखेला त्या ठिकाणी रायगडावरती कार्यक्रम आहे. आलेल्या प्रत्येक शिवभक्तांची त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कुठल्याही शिवभक्तांनी प्लास्टिकची बॉटल आणण्याची गरज पडणार नाही असं नियोजन कटेकोटपणे आमचे मार्गदर्शक व शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे व आऊसाहेब यांनी अतिशय नियोजनबद्ध दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केलं आहे. खऱ्या अर्थानं हा शिवराज्याभिषेक सोहळा जगात नव्हे तर कुठंच माहीत नसणारा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून 2007 पासून सुरू झालेला हा शिवराज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस 1000 ते 1,500 लोक येत होते 2007ला, ते आज जवळपास 2026 मध्ये 2025 मध्ये 6 लाख लोक आले होते आणि आता 2026च्या आता 6 जूनच्या या कार्यक्रमाला जवळपास 7 ते 7.5 लाख शिवभक्त त्या ठिकाणी येणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातून गेल्या वर्षी 2 ते 2.5 हजार शिवभक्त आले होते. यावर्षी 3-3.5 हजार शिवभक्त यावेत यासाठी आपण पत्रकार बांधवांनी हे बातमी, हे न्यूज आपण शिवभक्तापर्यंत पोहोचावी अशी विनंती करतो. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, शिवराज्याभिषेक समितीचा सदस्य आणि छत्रपती संभाजीराजांचा पाईक या दृष्टिकोनातून लोकांना आवाहन करणार काय?
आणि सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने पंढरपुरात जातो, आपण ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी जातो, त्याच पद्धतीने आपले छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी छत्रपती झाले 6 जूनला, त्या सदरेवरती येऊन आपण नतमस्तक व्हावं, त्या ठिकाणची माती आपल्या कपाळाला लागावी, या दृष्टिकोनातून हे आशीर्वाद घेण्यासाठी व आपले छत्रपती शिवाजीराजांचे त्यावेळेस कार्य केलं त्या दृष्टिकोनातून उजळणा व आपला आशीर्वाद मिळावे, या आशीर्वाद घेण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी त्या ठिकाणी यावं असे विनंती करतो.